नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल. तर चला, आज मी हॉलची, लिव्हिंग रूमची डीप क्लिनिंग करत आहे आणि त्यामुळे सर्व जे लिव्हिंग प्लांट्स आहेत माझे ते मी बाहेर गॅलरीमध्ये नेऊन ठेवत आहे, म्हणजे त्याला ऊनही मिळेल आणि जी मी डस्ट आता मी साफ करणार आहे ती त्या झाडांवर पडणारही नाही. तर इथे मी कर्टन्स पण सर्व काढून घेत आहे, कारण मला कर्टन पण वॉश करायचे आहेत. तर मी लिव्हिंग रूम क्लीन करत आहे म्हटल्यावर कर्टन्स पण वॉश करणारच आहे, कारण आमच्याकडे भरपूर राख येते आणि कर्टन्स लाईट कलरचे आहेत, त्यामुळे ते लगेच खराब होतात. सो आज कर्टन धुवणार आहे. तर कर्टन मशीनमध्ये वॉश करताना आपल्याला बऱ्याचदा दिसतं की ह्या ज्या रिंग्स आहेत कर्टनच्या ह्या तुटतात. आता ह्या प्लास्टिकच्या असतात आणि मशीनमध्ये फिरल्याने त्या बऱ्याचदा तुटतात. सो यासाठी एक तुम्हाला सांगते मी उपाय. तर काय करायचं, नेहमी ह्या ज्या रिंग्स आहेत त्या बाजूने कर्टन्सच्या अशा घड्या घालत जायचं आणि कोणताही एक कॉटनचा रुमाल किंवा असा एखादा कोणताही बिनकामीचा कपडा घेऊन त्या रिंगच्या बरोबर मधोमध सर्व रिंग्स त्या कपड्यामध्ये घ्यायच्या आणि असं व्यवस्थित गाठ बांधायची, सुटणार नाही अशी. आणि त्यानंतर आपल्याला हे कर्टन मशीन मध्ये वॉश करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बांधून जेव्हा वॉश कराल ना, तर एकही क्लिप, एकही रिंग तुमची अजिबात तुटणार नाही आहे आणि कर्टन्स व्यवस्थित क्लीन पण होतात. असं नाही की असं बांधून ठेवल्याने क्लीन होतील का नाही, व्यवस्थित क्लीन होतात. तर चला, मी आधी कर्टन मशीनला लावून देते, म्हणजे माझं क्लिनिंग होईपर्यंत माझे कर्टन्स धुवून वाढतील सुद्धा. तर सर्व कर्टन्सला मी हे अशा प्रकारे आता व्यवस्थित त्याच्या रिंग्स बांधून घेतलेले आहेत. आता मशीन मध्ये टाकते आणि वॉश करून घेते. तोपर्यंत माझं क्लिनिंगचं कामही आटोपत येईल, तोपर्यंत माझे कर्टन्स पण क्लीन होऊन येतील. आणि इथे मी सर्व सोप्यांवर अशी जुने बेडशीट आथरून घेत आहे, म्हणजे जी काही डस्ट पडेल ती सोप्यावर पडणार नाही. कारण 2 दिवसापूर्वीच मी सोफा कवर आहेत ते चेंज केले होते, त्यामुळे आता मला त्यांना वॉश नाही करायचं आहे. आणि सोफा कवर काय वॉश करता येतीलही, पण जी डस्ट आहे ती पूर्ण सोफ्यावर पडते आणि आतमध्ये सुद्धा खूप जास्त घाण होतं. त्याचं जे कुशन आहे ते पण घाण होतं. त्यामुळे मग अशा प्रकारे जर आपण जुन्या बेडशीटने पूर्ण सोफा झाकून घेतला तर कुठेच धूळ पडत नाही आणि थोडक्यात आपण पुसला तो ओल्या कपड्याने तरी पण स्वच्छ होतो. आणि त्यानंतर मी सर्व घरातील जाळं काढून घेते. जाळं घरात असलं म्हणजे दरिद्रता येते असं म्हणतात, त्यामुळे मी दर आठवड्यालाच क्लीन करत राहते. आणि इथे आरू एक स्टोरी वाचत होती आणि तिला कळत नव्हती, तर तिचं चालू होतं, मम्मा मला ही स्टोरी समजावून सांग. तर तिला थोडी समजावून सांगितली आणि तिला म्हटलं 2-3दा वाच, तुला बरोबर कळेल. आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागली. तर सर्व जाळं काढून झालेलं आहे आणि मी घराला जो पेंट केलेला आहे तो एशियन पेंटचा ट्रॅक्टर इमल्शन आहे. हा म्हणजे डिस्टेम्पर तर नाही आहे, पण फुल टू वॉशेबल पण नाही आहे. सो मी वॉश नाही करू शकत किंवा ओल्या कपड्याने पुसण्यातही मला थोडी रिस्कच वाटत आहे. मी भिंती फक्त पुसून घेणार आहे, कोरड्या यानेच पुसणार आहे, ओल्या कपड्याने नाही पुसणार आहे. कारण एप्रिल चालू आहे आणि भयंकर, तसंच उन्हाळ्यात भयंकर डस्ट येते. आमचं तर थर्मल पॉवर स्टेशन असल्यामुळे राखच उडून येते. तर आत्ता पुसूनही काही फायदा नाही. मी जरी आत्ता पुसलं थोड्या वेळात किंवा उद्यापर्यंत भिंती जशा तशा होतील. त्यामुळे फक्त माझ्या समाधानासाठी मला वाटावं की मी भिंती स्वच्छ केल्या, त्यासाठी मी फक्त याने भिंती स्वच्छ करून घेणार आहे. सो चला, या मॉपने बऱ्यापैकी धूळ स्वच्छ होते, त्यामुळे मी सर्व भिंतींवर एकदा असा मॉप फिरवून घेतला. कारण भिंती पुसायची आता माझी अजिबात इच्छा नव्हती किंवा तो कलरही तितकासा वॉशेबल नाही आहे. आणि त्यानंतर मी इथे फॅन पण पुसून घेत आहे. आता हा फॅन म्हणजे सतत चालूच राहतो, सकाळ दुपार संध्याकाळ, त्यामुळे खूप सारी धूळ ओढून घेतो आणि खूप काळा काळा झाला होता फॅन. 8 दिवसातून जरी पुसलं ना तरी तो तसाच होतो. तर इथे मी ओला कापड घेतलेला आहे, ओल्या कापडाने लगेच स्वच्छ होतो. आणि त्यानंतर इथे मी खिडक्या पण स्वच्छ करून घेत आहे. तर बघा, इथे इतकी जास्त धूळ आणि घाण साचलेली असते, तर त्यासाठी आणि तिथे आपण पुसू पण शकत नाही. त्यासाठी मी असा एक माझा जो वेस्ट ब्रश आहे तो घेते, नेहमी पाण्यात बुडवते आणि पूर्ण त्यातली धूळ त्या ब्रशला लागून येते आणि त्यानंतर एकदा कोरडा कापड जरी त्यातनं फिरवला ना आपण तरी ती स्वच्छ होऊन जाते.
तसंच जर स्वच्छ करायला गेलं तर भयंकर त्रास होतो, म्हणजे होतच नाही स्वच्छ. म्हणून मी ही एक ट्रिक शोधली की ज्याने मला ते स्वच्छ करायला जरा बरं पडतं आणि मी दर महिन्यातनं स्वच्छ करत राहते, त्यामुळे मग लोड पण येत नाही जास्त. तर अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने आणि ब्रशला पाणी घेऊन घेऊन मी पूर्ण ते जे खिडकीचं काय म्हणतात त्याला ते स्वच्छ करून घेत आहे. आणि तुम्हाला पाणी दाखवते, इतकं घाण पाणी निघालेलं आहे त्यातनं. तर ही ब्रशची टिप तुम्ही खरंच यूज करून बघा. अगदी 5 मिनटात संपूर्ण खिडकी तुम्हाला क्लीन मिळेल. आणि त्यानंतर हे मी DIY स्प्रे बनवलेला आहे, त्याने मी पूर्ण विंडो क्लीन करून घेणार आहे. आणि बघा किती घाण निघालं विंडोवर सुद्धा. आणि त्यानंतर हा जो आपला कर्टन रॉड आहे तो पण क्लीन करून घेते. टीव्हीवर पण बरीच धूळ साचलेली होती आणि आपण डायरेक्ट टीव्हीवर स्प्रे करू शकत नाही, म्हणून मी टिश्यू पेपरवर थोडंसं लिक्विड घेतलं आणि टीव्ही हलक्या हाताने इथे पुसत आहे. कारण मुलं बऱ्याचदा जेवताना टीव्हीला हात लावतात आणि ती चिकट होऊन जाते, त्यामुळे तेही पुसणं गरजेचं आहे. आणि इथे बघा हे वॉल शेल्फ आहे, यामध्ये मी बऱ्याचशा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवलेल्या आहेत. तर त्या सर्व तिथनं काढायला पिहू मला हेल्प करत आहे. पिहूला अशी लुडबुड करायला मदत करायला खूप आवडते आणि मलाही त्याच्यासोबत काम करायला खूप आवडतं. तर आम्ही दोघांनी मिळून पूर्ण त्या वस्तू काढल्या. त्यानंतर वॉल शेप स्वच्छ केली आणि पुन्हा त्या सर्व वस्तू पुसून आम्ही तिथे ठेवत आहोत. पिहूची लुडबुड चालूच आहे. पिहूची मदत घ्यायला काही नाही, उलट मला कामं सोपी जातात. पण भीती फक्त एका गोष्टीची असते का त्याच्या हातातून एखादी वस्तू निसटू नये, कारण तो खूप चुळबुळ करत राहतो, त्यामुळे भीती वाटते जरा. आणि सर्व वस्तू मी इथे व्यवस्थित पुसून लावून घेत आहे. मी नेहमी अशा प्रकारे मुलांची हेल्प घेत राहते. आरू स्टोरीज वाचत होती, त्यामुळे तिला मी बोलवलं नाही किंवा तिलाही इतकासा इंटरेस्ट नाही आहे. पण पिहू प्रत्येक कामात मला मदत करतो. तर झाली माझी वॉल शेप क्लीन. आता त्यानंतर सोफ्यावरचे जे बेडशीट होत्या त्या पण मी झटकून घेत आहे. सोबतच इथे माझा एक फ्लोअर लॅम्प आहे, तो पण क्लीन करून घेत आहे. आणि तुम्हाला माझ्या घरात जितक्या काही डेकोरेटिव्ह आयटम्स दिसत असतील ना, त्यातल्या 99% मी स्वतः घरीच बनवलेले आहेत. घर सजवायला मला खूप जास्त आवडते आणि प्रत्येक वेळेस फक्त महागड्या वस्तू घेऊनच आपण घर नाही सजवू शकत. त्यामुळे आपण जर असे छोटे मोठे DIY केले ना, थोडीफार मेहनत केली तरी आपलं घर आपण खूप सुंदर अतिशय कमी पैशात आणि कमी मेहनतीत सजवू शकतो. आणि मला होम डेकोरेशनची प्रचंड आवड आहे. आय ॲम अ होमसिक पर्सन. मला प्रचंड घरात राहायला आवडतं आणि होम डेकोरेशन क्लिनिंग माझं सतत चालू असतं. तर इथे बघा, इथे हे जे प्लांटर स्टँड आहे ते पण मी क्लीन करून घेत आहे. आणि बघा इतकी सारी धूळ निघाली. आपण रोज क्लीन करतो घर, त्यानंतर वीकली क्लिनिंग पण होतं, तरी बघा किती घाण निघते घरात. त्यानंतर मॉपिंग पण इथे करून घेत आहे. आणि इथे तुम्हाला हे कर्टन टाय दिसत आहे, ते सुद्धा मी घरी बनवलेले आहेत, लेस आणि लटकनपासून. सो चला, पूर्ण लिव्हिंग रूमची क्लिनिंग झाली, डीप क्लिनिंग झाली. आणि आत्ता तुम्हाला मी लिव्हिंग रूमचा टूर देते. सो तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये लिव्हिंग रूम ऑलरेडी बघितलेली असेल, कारण मी इथेच बसून नेहमी व्हिडिओची स्टार्टिंग किंवा एंडिंग करत असते. सो चला, तर आता आपण लिव्हिंग रूमच्या टूरला सुरुवात करूयात. तर हे आहे मेन गेट. इथनं आपण आत येऊ शकतो आणि लगेच इथे दरवाजाला लागूनच इथे की होल्डर ठेवलेला आहे. आणि त्याच्या बाजूला हे एक खूप सुंदर असं आर्ट पीस, लिप्पन आर्ट मी बनवलेलं आहे. आणि वॉल आर्ट आहे ते मी वेस्ट मटेरियलपासूनच म्हणजे कार्डबोर्डपासून बनवलेलं आहे. आणि जे हे दिसते तुम्हाला, हे क्ले वगैरे काहीही यूज केलेलं नाही, वॉलपुट्टी यूज केलेली आहे. फक्त या काचांचा तेवढा खर्च आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं ते. असं वॉल आर्ट जर विकत घ्यायला गेलं ना तर 1000-2000च्या घरात जातं. आणि इथे आहे माझा सोफा. हा 3+2 सीटर म्हणजे 5 सीटर सोफा आहे. आणि हे जे कुशन दिसतं, कुशन कवर, ते पण ऑनलाईन बोलवलेलं आहे मिशोवरनं. त्यानंतर इथे नेहमी हे आईंचे चष्म्याचं कवर असतं. आणि इथे कॉर्नरला हा माझा फ्लोअर लॅम्प ठेवलेला आहे. हा पण मी ॲमेझॉनवरनंच मागितलेला आहे आणि खूप छान लॅम्प आहे. एकदम रिच लुक येतो याने लिव्हिंग रूमला.
आणि बघा यामध्ये ज्या काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते सर्व काही मीच बनवलेलं आहे. तर हे जे फ्लॉवर वाज दिसत आहे ते पाईपच्या तुकड्यापासून बनवलेलं आहे आणि वर जे बघितलं ते दोन्ही बॉटल आर्ट आहेत. आणि बाजूला इथे माझं हे छान स्नेक प्लांट आहे आणि बघा किती हेल्दी आहे आणि किती सुंदर दिसत आहे. आणि स्नेक प्लांटचं तुम्हाला जे इथे आता हे प्लांटर दिसत आहे तो सुद्धा एक स्टीलचा डब्बा आहे, त्याला मी कलरिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आहे माझी ही वॉल शेल्फ, ही मिशोवरनं बोलवलेली आहे. 2 सेट आहेत ते आणि ही तुम्हाला राजस्थानी बनाबनी दिसेल. हे पण माझं एक छान बॉटल आर्ट आहे. त्यानंतर इथे हा कप तुटला होता तर त्याला पण मी असं मुलगा बनवलेला आहे. त्यानंतर कार्डबोर्डपासून इथे हे एक नेस्ट बनवलेला आहे आणि त्यामध्ये ही छान एक चिवताई आहे, ही वॉलपुट्टीपासून बनवलेली आहे. आणि त्याखाली बघा हे एक माझं गिफ्ट आहे, माझ्या फ्रेंडने मला दिलेलं होतं. आज ती या जगात नाही पण तिची आठवण माझ्यासोबत आहे. आणि त्यानंतर हे स्वान आणि इथे तुम्हाला दिसत आहे हे पण बॉटल आर्ट आहे. हे आपल्या टोमॅटो सॉसच्या ज्या बॉटल असतात त्यापासून ह्या 2 गर्ल इथे मी बनवलेल्या आहेत. खूप सुंदर दिसतात ह्या पण. आणि त्यानंतर इथे आरूने जे काल डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्याची ट्रॉफी, इथे डॉगी आणि हे मी ऑनलाईन बोलवलेले आहेत. हे गणपती महाराज मला खूप वर्षापासून घ्यायचे होते तर आलेत ते शेवटी माझ्याकडे. आणि ही सुद्धा एक बॉटल आर्ट आहे आणि त्यावर आमच्या दोघांचा फोटो आहे. आणि त्या बाजूला हे जे कपल दिसत आहे फॅमिली कपल, तर हे पण ऑनलाईनच बोलवलेलं आहे. आणि इथे हा जो कप आहे हा मी माझ्या मिस्टरांना पहिल्या का दुसऱ्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता. आणि हा जो कप दिसतो आहे तो सुद्धा कपपासूनच मी DIY बनवलेला आहे. तर असं आहे माझं छान असं ते वॉल शेल्फ मी डेकोरेट केलेलं. आणि त्यानंतर इथे माझे हे इंडोर प्लांट्स आहेत आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. थोडे थोडे छान छोटे छोटे डेकोरेटिव्ह आयटम्स त्यात मी ॲड केलेत आणि बघा किती सुंदर दिसत आहे. ॲक्च्युली हे गोल्डन कलरचं होतं, त्याला मी व्हाईट केलं आता. आणि इथनं बेडरूममध्ये जायचा रस्ता आहे, पॅसेज आहे. आणि त्यानंतर ही माझी भिंत आणि हे माझे कर्टन्स आहेत. आता यालाही 8 ते 10 वर्ष झालेत पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि ही भिंत बघा, ही भिंत मी स्वतः तयार केलेली आहे, टेक्स्चर आर्ट केलेलं आहे. आणि यासाठी मी नवरोबाचा खूप सारा ओरडाही खाल्ला होता, कारण वर बघून बघून माझी मान खूप दुखायला लागली होती. पण मला ते करायचंच होतं आणि ते टेक्स्चर आर्ट जर आपण कोणाकडून करून घेतलं असतं तर किती खर्च आला असता. पण मी फक्त मला याला 5 किलो वॉलपुट्टी लागली आणि बघा किती सुंदर टेक्स्चर आर्ट माझं तयार झालेलं आहे. आणि त्या बाजूला इथे आहे माझा TV आणि TVच्या खाली पण असं एक छोटंसं प्लांटर मी हे चुंबकमध्ये मी बघितलं होतं, खूप महागडं होतं, जी ऑनलाईन साईट आहे चुंबक. तर काय स्क्रीनशॉट काढला आणि स्वतःच बनवलं. बॉटल आणि वॉलपुट्टीपासून बनवलेला आहे. आणि त्यानंतर इथे मध्ये आहे माझा सेंटर टेबल. आणि हा जो वॉस दिसत आहे तुम्हाला, हे जे प्लांटर आहे हे सुद्धा मी घरी बनवलेलं आहे. आणि सोबतचा रेड कलरचा जो वॉस आहे तो, जे स्प्रे बॉटल होती माझी ती तुटली होती, मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं. तर तिला मी असं यूज केलेलं आहे फ्लॉवर वॉस म्हणून. आता ती तशीच प्लेनच ठेवलेली आहे, कारण रेड कलर असल्यामुळे माझ्या लिव्हिंग रूमच्या इंटेरियरनुसार ती तंतोतंत जात आहे. पण काही दिवसांनी नक्कीच तिचा DIY होईल आणि वेगळं तिचं काहीतरी रूपडं तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे मी माझी लिव्हिंग रूम सजवलेली आहे. आणि तुम्हाला हे जे ट्रे गार्डन दिसत आहेत हे पाहायचे असतील तर एक व्हिडिओ मी स्पेशल यावर टाकलेला आहे की मी ते कशी बनवले. तर बघा अशी आहे माझी लिव्हिंग रूम आणि हा आहे माझ्या लिव्हिंग रूमचा नाईट व्ह्यू. अतिशय सुंदर आहे. आणि आता बघा, आपण जरी भाड्याच्या रूममध्ये राहत असो, सरकारी घरात राहत असो का स्वतःच्या घरात, आपण तिथे राहतो ना, तर आपलं ते घरच झालं आणि आपली लक्ष्मी पण तिथेच राहते. त्यामुळे ते घर आपण नेहमी स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. आणि डेकोरेटेशनचं म्हणाल तर स्वस्तात स्वस्त आपण अशा प्रकारे डेकोरेटिव्ह आयटम्स बनवून ते डेकोरसुद्धा करू शकतो. तर बघा अशा प्रकारे मी माझी लिव्हिंग रूम छान अशी डेकोरेट केलेली आहे. मला तरी माझी लिव्हिंग रूम खूप 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 जास्त आवडते. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज 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 मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, टाटा.